शरद पवारांनी ठरवल्यास महाविकास आघाडीत पहिली महिला मुख्यमंत्री होऊ शकते। आमदार रोहित पवारांचं मोठं विधान। सुप्रिया सुळेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीच्या चर्चांना उधाण। वक्फ बोर्डाला 10 कोटींचा निधी देण्यावरून संघ आणि विश्व हिंदू परिषदेची भाजपावर नाराजी। निधी तातडीने रद्द करण्याची मागणी, तर वक्फ बोर्डाला निधी देण्यामागे मजबुरी काय, विश्व हिंदू परिषदेचा सवाल। अजित पवारांच्या क्लीन चिटला अण्णा हजारेंचा आक्षेप। शिखर बँक घोटाळा प्रकरणी अण्णा हजारेंकडून सत्र न्यायालयामध्ये आक्षेप। निषेध याचिका दाखल करण्यास वेळ मागितला, क्लोजर रिपोर्ट लटकण्याची शक्यता। भाजपा बाउन्स बॅक झाल्याशिवाय राहणार नाही, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। तर विजय मिळेपर्यंत गळ्यात हार न घालण्याचा फडणवीसांचा निश्चय। विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी। दादरमध्ये आज महत्त्वाची बैठक। प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना फडणवीस आणि बावनकुळे मार्गदर्शन करणार। अग्निपथ योजनेबाबत केंद्र सरकार फेरविचार करणार। 10 मंत्रालयाच्या सचिवांना योजनेचा अभ्यास करण्याचे आदेश। येत्या 18 जूनला अहवाल सादर होणार। सध्या 25% अग्निवीरांना परमनंट केलं जातं। हा आकडा 70% करण्याची शक्यता। मंदिरातील प्रसादासाठी आता सावरकर प्रतिष्ठानचं ओम प्रमाणपत्र। प्रसाद शुद्ध आणि सात्विक असावा यासाठी नाशिकचे संत महंत सावरकर प्रतिष्ठान प्रमाणपत्र देणार। विदर्भाची पंढरी कौंडण्यपूरच्या रुक्मिणीच्या पालखीचं आज प्रस्थान होणार। खासदार बळवंत वानखेडे आणि यशोमती ठाकूर यांच्याकडून जोरदार स्वागताची तयारी।